नमस्कार, आप देख रहे हैं द हिंद 24 न्यूज और मैं हूं आपके साथ साक्षी निर्माण। आइए नजर डालते हैं आज की कुछ बड़ी खबरों की ओर। महाराष्ट्र के बुलढाणा जिले से पुलिस महकमे के लिए एक राहत भरी खबर सामने आई है। पुलिस की ड्यूटी की भागदौड़ और मानसिक तनाव के बीच उनके स्वास्थ्य को प्राथमिकता देते हुए जलगांव जामोद पुलिस स्टेशन के थाना प्रभारी नितिन पाटिल ने एक सराहनीय पहल की है। लगातार ड्यूटी और अनियमित दिनचर्या के कारण पुलिस कर्मियों में होने वाले कमर दर्द, स्लिप डिस्क और घुटनों की समस्याओं को देखते हुए उनके लिए विशेष निसर्गोपचार और हिजामा थेरेपी शिविर का आयोजन जलगांव जामोद के दबंग थानेदार नितिन पाटिल द्वारा किया गया। गढ़चिरौली के प्रसिद्ध प्राकृतिक चिकित्सा विशेषज्ञ डॉक्टर आशीष खरबनकर को विशेष रूप से इस शिविर के लिए बुलाया गया था। इस वक्त लगभग 100 पुलिस अधिकारियों, कर्मचारियों और उनके परिजनों ने अपनी जांच की और इस शिविर का लाभ लिया। ये इलाज बिना सर्जरी के किया जाता है। इस शिविर में भी मनका, साइटिका और नसों के दर्द का आयुर्वेदिक और हिजामा पद्धति से सफल इलाज किया गया। इलाज के तुरंत बाद कई कर्मचारियों ने शारीरिक आराम मिलने की बात कही। अपराधियों के खिलाफ सख्त कार्रवाई के लिए पहचाने जाने वाले नितिन पाटिल की इस हेल्थ केयर पहल की पूरे महकमे में प्रशंसा हो रही है। डॉक्टर खरबनकर ने भी लोगों से अपील की है कि सर्जरी से पहले एक बार इस प्राकृतिक चिकित्सा को जरूर अपनाएं। नमस्कार, मी डॉक्टर आशीष खरबनकर, राहणार आष्टी, तहसील चामोशी, डिस्ट्रिक्ट गडचिरोली। मागच्या वर्षी आम्ही शेगावला असाच एक कॅम्प ठेवला होता। यावर्षी जळगाव जामोद पोलीस स्टेशनला माझा कॅम्प ठेवण्यात आलेला आहे। ही निसर्ग उपचार पद्धत आहे। याच्यामध्ये आपल्याला स्पॉन्डिलिसिस, पण जे मणक्याचे आणि हाडांचे जे काही आहेत ते सगळे आजार आपण इथून दूर करू शकतो विदाउट एनी मेडिसिन। हे फक्त एक थेरपी आहे। थेरपीच्या माध्यमातून आपण बऱ्याच गोष्टी दूर करू शकतो। जे क्रोनिक आजार आहेत, जे दुखणं आहे, आता आज इथे जवळपास 100च्या जवळपास पेशंटचा आज ट्रीटमेंट झालेला आहे। त्यांना जो हे झालेला आहे रिझल्ट, खूप जणांची माझं बोलणं पण झालं आहे। त्यांची जे हे होतं की ऑपरेशन मनात ते ठेवून आले होते, भरपूर लोकांचा आज तो ऑपरेशनबद्दलचा दृष्टिकोन जे बदलला आहे। ठीक आहे, नमस्कार। उपचार पद्धतीला काय नाव आहे तुमच्या? हिजामा ही प्राचीन पद्धत आहे। ही जास्त साऊथला फेमस आहे। माझं शिक्षण तिथेच झालं। माझं MD जे झालेलं आहे हिजामामध्ये, ते तामिळनाडूला तिरुचिरापल्लीमध्ये माझं शिक्षण झालेलं आहे। तिकडे हे सगळं जास्त आपल्याकडे फेमस नाही आहे, हे तिकडे साऊथकडे जरा जास्त चालतं। तुम्हाला परत समजा या जेवढे पेशंट आता इथे झाले आहेत त्यांना परत भेटावं लागेल की कसं? हो, ॲक्च्युली एकाच ट्रीटमेंटमध्ये पूर्णपणे आजार तर बरा होणार नाही। जर त्यांना माझा जो दोन्ही दवाखाने आहेत, एक आष्टीला आहे गडचिरोली डिस्ट्रिक्टलाच आणि एक चामोशी, ते पण गडचिरोली डिस्ट्रिक्ट, दोन्ही ठिकाणी मी बसतो। बाकीचे ॲड्रेस वगैरे मी दिलेला आहे, विजिटिंग कार्ड वगैरे दिलेला आहे, किंवा मला फोनवर संपर्क साधून मला भेटायला येऊ शकतो। हां, अपॉइंटमेंट, कारण कधी मी जसं आज इकडे आलो, अजून कुठे जाईन तर मग थोडंसं तुम्ही एवढा लांबून याल तर प्रॉब्लेम होईल। आज जळगाव जामोद पोलीस स्टेशन येथे जे पोलीस अंमलदार आणि अधिकारी तसेच त्यांच्या कुटुंबियांकरता गडचिरोली येथील श्री आशीष खरबनकर हे नॅचरोपॅथी आणि फिजिओथेरपीचे डॉक्टर आहेत, त्यांना बोलवलं होतं आणि त्यांच्याकडून आज शिबिर घेतलं। या शिबिरामध्ये ज्यांना स्पॉन्डिलिसिसचा त्रास आहे, फ्रोझन शोल्डरचा त्रॉस आहे, गुडघेदुखीचा त्रास आहे, कमरेचा त्रास आहे, मणक्यांचा, मानेचे आजार आहेत, हे जॉईंट्सचे जे दुखणे आहेत, खास करून क्रॉनिक जो पेन आहे, जे जुने आजार आहेत, त्यांच्यावरती त्यांनी आत्तापर्यंत बऱ्याच रुग्णांवरती उपचार केलेला आहे आणि खूप अधिकारी आणि त्यांच्या कुटुंबियांनी, विशेषतः बऱ्याचशा अधिकारी आणि अंमलदार यांचे आईवडील यांनी पण खूप लाभ घेतलेला आहे आणि त्यांच्या तुम्ही बाईट्स आता घेतलेल्याच आहेत। त्यांचे अनुभव तुम्ही आता बघितलेच असणार की जवळपास प्रत्येकाला 70 ते 80% लगेचच रिलीफ मिळतो विदाऊट एनी मेडिसिन। त्यांची जी पद्धत आहे ती खूप जुनी हिजामी पद्धत जी आहे, साऊथ इंडियामध्ये तामिळनाडूकडे जी पद्धत वापरली जाते ती पद्धत ते वापरत असतात। हे डॉक्टर
प्रॉपर आष्टीचे आहेत आणि त्यांचे क्लिनिक आष्टी आणि चामोर्शीला आहे. मी जेव्हा गडचिरोलीला पोस्टिंग होती त्यावेळेस माझी त्यांची भेट झाली आणि मी स्वतः त्यांच्याकडून उपचार घेतले. त्याच्यामुळे मला माहीत असल्यामुळे मी त्यांना इथं फायदा व्हावा म्हणून मागच्या वर्षी मी शेगाव पोलीस स्टेशनलाही बोलवलं होतं आणि यावेळेस त्यांना या पोलीस स्टेशनला बोलवलं. देखते रहिए द हिंद 24 न्यूज.